बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा नदीपात्रातून काही महिने अधिकृत पासवर रेती विक्री सुरू होती। रात्रीच्या वेळेला मलकापूर, पांगरा, शेंदुरजन, साखरखेर्डा या भागामध्ये विनानंबर रेतीचे टिप्पर अवैधपणे चालू होते। चौफुलीवर अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमार्फत एक हेर ठेवला जात होता। तो हेर कोण आले, कोण गेले याची संपूर्ण माहिती रेतीची वाहतूक करणाऱ्यांना द्यायचा। विनानंबरचे टिप्पर मलकापूर, पांगरामधून भरधाव वेगाने जात असल्यामुळे अनेकदा या ठिकाणी अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता। स्थानिक लोकांनी दिलेल्या गोपनीय माहितीमुळे गंगाराम उबाळे यांनी 23 डिसेंबर रोजी गावातून अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती सिंदखेड राजा तहसीलदार सचिन जयस्वाल यांना मोबाईलवरून दिली होती, परंतु याकडे तहसीलदार जयस्वाल यांनी कानाडोळा केला। नागरिकांच्या या समस्येबद्दल सिंदखेड राजाचे तहसीलदार सचिन जयस्वाल यांना काहीही सोयरसूतक नसल्याचे यावरून दिसून येते। त्यामुळे तहसीलदार जयस्वाल यांची चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। मी पत्रकार गंगाराम उबाळे। मी 25 तारखेला आमच्या मलकापूर, पांगऱ्यामधून अवैध रेतीचे टिप्पर आणि हे केव्हाही चालू असतात, परंतु 25 तारखेला माझ्या निदर्शनात आल्यामुळं मी ते फोटो काढून 26 तारखेच्या महाभूमीच्या अंकामध्ये बातमी प्रकाशित केली असता 27 तारखेला पुन्हा टिप्पर आमच्या बसस्टँडवरून जात होते। तर साहेबांना मी सूचना केल्या, फोटो पाठवले व्हॉट्सअपला। तर साहेबाचा मला 11:38 फोन आला। 10:08 टिप्पर आमच्या मलकापूर, पांगराच्या बसस्टँडवरून गेलं आणि 11:38 साहेबाचा मला जयस्वाल साहेबाचा फोन आला तहसीलदाराचा, आणि ते मला म्हणाले की आपल्याला काम नाही, आपण फोटो काढताय, आपण कोणती शहानिशा करत नाही, आपण फालतूगिरी करत आहात, तुम्हाला पत्रकार लोकांना काही काम नाही, अशा उद्धट भाषेत मला त्यांनी बोलून मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला। तर त्या अनुषंगाने आम्ही आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रतापदादा मोरे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष अशोकदादा हिगळे, जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख सचिन भाऊ खंडारे, सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष प्रल्हाददादा देशमुख, त्याचप्रमाणे आमचे मित्र पत्रकार राजेंद्र मोरे, त्याचप्रमाणे आमचे मित्र पत्रकार बबन सरकटे यांनी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना यांच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही कायदेशीररित्या निवेदन दिलेलं आहे, आणि त्या निवेदनामध्ये आम्ही लिहिलं आहे की त्यांची संबंधित चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आमची निवेदनामध्ये मागणी आहे। अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या बुलढाणा जिल्हा आठावरील जिल्हा अध्यक्ष तसेच माझे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय अशोकभाऊ इंगळे, तसेच प्रसिद्धी प्रमुख सचिन खंडारे, त्याचप्रमाणे सिंदखेड राजा तालुक्याचे तालुका अध्यक्ष माननीय प्रल्हाददादा देशमुख, त्याचबरोबर राजेंद्र मोरे आणि बबनराव सरकटे हे सर्वजण आम्ही या कामासाठी आलो की दिनांक 25 तारखेला आमचे पत्रकार, आमचे मित्र डॉक्टर उबाळे यांनी आम्हाला सांगितले की तहसीलदार सिंदखेड राजा यांनी मला उद्धट वागणूक दिली। त्याबद्दल मी तहसीलदाराची शहानिशा करण्यासाठी त्यांना फोन लावला असता त्यांनी माझा फोन रिसीव्ह केला नाही। त्यामुळे अशा या तहसीलदारावर कडक कारवाई करण्यासाठी तसेच यांना जनतेसमोर आणण्यासाठी आम्ही सर्वजण आज जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे। तरी लवकरात लवकर जिल्हाधिकारी साहेब यांनी आमच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही आग्रहाची विनंती करतो आहे।